नागपुर के धामनगांव में भीषण आग से कई घर जलकर खाक हो गए। राहत की बात ये रही कि कोई जनहानि नहीं हुई। सरकार ने तुरंत मदद का ऐलान करते हुए हर प्रभावित परिवार को आर्थिक सहायता और पुनर्वास की प्रक्रिया शुरू कर दी है। नागपुर जिले के भिवापुर तहसील के धामनगांव में लगी भीषण आग ने कई परिवारों को बेघर कर दिया। तेज हवा के कारण आग तेजी से फैली और कई घर इसकी चपेट में आ गए। हालांकि गांव वालों की सूझबूझ और एकजुटता के चलते कोई जनहानि नहीं हुई, जो सबसे बड़ी राहत की बात रही है। घटना के बाद राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मौके पर पहुंचकर हालात का जायजा लिया और प्रभावित परिवारों से मुलाकात की। उन्होंने हर परिवार को खनिकर महामंडल की ओर से 2.5 लाख रुपए, राज्य सरकार से 23,000 रुपए और अन्य मंदिर संस्थान की ओर से अतिरिक्त सहायता देने का ऐलान किया। इसके साथ ही भोजन, पानी, स्वास्थ्य शिविर, बच्चों के लिए किताबें और जरूरी सामान उपलब्ध कराया जा रहा है। प्रशासन ने पुनर्वास कार्य तेज करते हुए जल्द ही सभी परिवारों को राहत पहुंचाने का भरोसा दिया है। त्यांचे बांधकाम करण्याकरता खनिकर्म महामंडळ निधीतनं 2.5 लाख रुपयाचा निधी आज मंजूर करण्यात आला। सोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या की सीएम रिलीफ फंड मध्ये उद्या प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत। कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या वतीने 20 लाख रुपयाची मदत या परिवारांना आम्ही करतो आहे। सोबतच जे या ठिकाणी मंत्री आशिष जयस्वालजी ज्यांच्याकडे मदत पुनर्वसन डिपार्टमेंट आहे, त्यांनी शासनाची जी तातडीनं 23,000 रुपये प्रत्येक परिवाराला मदत पाहिजे देणे, 1 महिन्याचं अन्नधान्य त्या परिवाराला मिळणे, घर बांधकामाकरता रेती मोफत देणे, या ठिकाणी कागदपत्र जळाली आहेत त्यांचा शिबिर लावून त्या ठिकाणी सर्व कागदपत्र पुनर्जीवित करणे, मुलांना शिक्षणाचे जे काही साहित्य पाहिजे, पुस्तकं, वह्या, पेन वगैरे, सायकल वगैरे, मुलांना सायकली देण्याचा एक विचार आम्ही करतोय। या ठिकाणी जे मीटर जळलेले आहेत ते मीटर देणे, सिलेंडर देणे, जे काही त्यांची आता पूर्णतः जळालेले घर आहे त्यांचं फारच वाईट आहे आणि त्यामुळं सरकारच्या माध्यमातून आम्ही या पद्धतीने अनेक उपाययोजना आणि एवढंच नाही तर कामगार विभाग जे आशिष जयस्वालजीकडे आहे राज्यमंत्री म्हणून, त्यांनी आता जे भांडे किचनमधले भांडे आहेत त्याचे सेट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। महिन्याभराचा अन्नधान्याचा पुरवठा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। राहण्याची व्यवस्था आम्ही सर्वांची करतो आहे। गावकरी सुद्धा आपल्या त्यांच्या घरातले काही रूम्स आहेत यांची घरं बांधकाम होतपर्यंत त्यांना रूम्स देणार आहे, त्यांची निवासाची व्यवस्था करणार आहे। जे जनावरांचे गोठे जळालेले आहेत त्या गोठ्यांना सुद्धा काही अनुदान द्यायचा निर्णय करतो आहोत। एवढंच नाही तर आम्ही हा विचार करतो की जे जनावरं दगावले आहेत त्या जनावरांऐवजी दुसरे जनावरं देणे, याची योजना डीपीसीच्या माध्यमातून करण्याची योजना आम्ही केली आहे। एकंदरीत सरकारचे सर्व सोर्सेस आणि आता या उमरेडच्या MIDC कंपनीच्या आत्ताच मी CEO MIDCशी बोललो, त्यांनी 40-50 कंपन्यांनी एकत्र येऊन त्यांनी एक CSR जमा करावा आणि त्यांनी सुद्धा एक मोठी मदत या गावाला करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, जेणेकरून सरकारची मदत, घर बांधण्याची मदत, सीएम फंडाची मदत, 8 दिवस इथे आरोग्य कॅम्प, 2 महिने टँकर पाणी त्या उपलब्ध राहावं, त्यामुळे सर्व बाजूनी या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई वाढू नये, कुठल्याही प्रकारचा जे काही या ठिकाणी अडचणी तयार होण्याची काळजी मी घेतलेली आहे। 15 दिवसांनी मी पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करणार आहे आणि एवढंच नाही, ज्याच्या चुकीमुळे आग लागली आहे, कारण एक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वनवा पेटवला, तो गावात पसरला, त्यावर कारवाई करण्याची सूचना आम्ही दिलेल्या आहे आणि जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी आम्ही पूर्तता केलेली आहे, करतोय।